पोरग पिंट्या पिंट्या लागला या काही की रडायला. बर मग घाई गडबडीत उठले, घेतलं पोराला, लागले पाजायला. पाचता परत डोळा लागला. बर पण मग मी विचार करायला लागले, काय म्हणलं माझं पोरग तर मला प्यायला लागलं, 10-5 मिनिटाच्या पुढे पेत नाही. बरोबर आहे ना. आणि आज एवढा वेळ झालं पोरग पेत आहे कसं. मग तोंडावरच काढून पाहते तर चमत्कार. काय झालं? पोरग राहिलं तिकडं, मग म्हातारच पेत आहे इकडं. बघ हा फरक बिरक तुला कधी जाणवला? अगं फरक तरी कधी कसा तर समजणार. का बरं? पोराच्याही तोंडात दात नव्हतं, म्हातारीच्याही तोंडात दात नव्हतं. नेमकं कोण पिऊन गेले तुलाच कळालं नाही. असं झालं ते. पुरी सगळे नटून खटून नाक्यावर उभे, प्रत्येकीला माल विचार. चला 1 नंबर. काय ग मावशी? झाली का तयारी? झाली ना. काय माल काय घेतलास? ए मावशी, हो. आता माझं कशाला काढते? नाही, मला दुसरं कामच राहिला तुझं काढण्याशिवाय. अगे मालाचं नाव मालाचं नाव सांग. काय माल घेतलास? आज घेतली बघ लक्ष्मी. लस्सी? हा. असू दे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन किती आता हो. सध्या. तुझ्या जास्त लस्सीला गिराईक थोंबळ. हो. लस्सी हा. मिसलीस काय? मॅक्सी आणि दागिना गळ्यात घातली, टॅक्सी निघाली बाजारला. चला जाग्यावर. चला 2 नंबर. काय ग? झाली का तयारी? झाली. झाली ना. काय माल काय घेतलास? मावसे हो. मी घेते ताक. अरे वा, तू सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबट ताक घेतलंस. हा. असू दे. मी घेते ताक. ताक. माझं मन आहे पाक. पाक. तो टोपीवाला दिसतोय का? हा हा. त्याच्या खाली जाऊन वाट. शाबास. मला लाव त्या टोपी खाली वाका आणि त्याने देऊ दे 9 महिन्याचं कुपन भरून. अगं माल द्यायला. मग माल द्यायला का महिन्यानी बोंबलायचीस का? असू दे. ताक घेतलं. निसली काय? मी नेसते साधी साडी. एकदम साधी. आणि दागिना गळ्यात घातल्याचंही निघाले बाजारला. चला जाग्यावर. चला 3 नंबर. अगं झाली का नाही तयारी? झाली ना. काय माल काय घेतलास? ए मावशी, हो. माझा माल तू विचाराने वळकून दाखवायचा. इशाऱ्याने? हा. अगं ओळखते, दाखव फक्त मला. ओळखणार हो, का? हो. इकडे लक्ष दे. हा हा. आबा. ओळखलं का इथं माल? काय? 1.25चं माप आहे. ए, अगं त्या मालाचं माप सांगते ग. मालाचं नाव घे ना. परत एकदा दाखव. आता बघ इकडं. हा हा. इकडं बघ. हा. आबा. आता तुम्ही सुद्धा बघा. हे बघ आता. काय करते? अगं मग असा कुठं काही माल असतो का? अगं लोण्याचे 2 गोळे घेतले. असं लोण्याचे गोळे घेतले? हा. बरं, गिरायकाच्या मापातले आहेत ना? अगं यांच्याच मापाचा आहे. चांगला 1-1 किलोचा एक आहे. काय बोलती 1-1 किलोचा? काय? आता त्या बारक्या पोराच्या मनात आल्या होत्या आणि कसं खावा? त्याला पावशेर कापून द्यायचा. ए बाबा, तुला पावशेर कापून द्यायचं ठरलंय. हा. हाजरीच्या टायमाला ये, तुला पावशेर देईल. झोपलेला असेल तर वरतो. म्हणजे लोण्याचे गोळे. घेतले. बरं, निसलीस काय? नेसते ना. काय? पुष्पा. पुष्पा? हा. तसंच माझ्या साडीचं नाव काय? खूपसा. ए, ए. नवीन क्वालिटी आलेली आहे. म्हणजे नवीन साडी. आणि दागिना नेकलेस घातला निघाले बाजार. चला जाग्यावर. तर आता माझं मागे लई घाई आहे. असं ना? मी एक काम करते, माझं दूध घेते, पटकन निघते. हा, तू असंच कर. तुझं दूध घे. तुझं दूध? हा. किती लावड बोलती का तू? काय झालं? तू तर म्हणली होती ना गेल्या वर्षी आटली, यंदाच्या वर्षी कशी काय फुटली? तू का काना माग? काय झालं? हे माझा विषय चालला होता का? मग माझ्या म्हशीबद्दल सांगते मी. असं म्हणजे तुझ्या घरच्या गाया म्हशींचं दूध घेतलंय, घेतलं? हा. बरं, निसलीस काय? मला तुमची म्हणा. आणि दागिना? नेकलेस घातलाय. असं ना? बरं, सगळ्या पोरींची तयारी झाली. झाली. चलायचं ना मग? चालायचं रे, तू काय घे ना. अरे हा, मी काहीतरी घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. अगं काय पोरींनी माल घेतला? हा? अगं माल तर खपायचा नाहीच नाही, हा. पण त्या मालावरच्या माश्या हटायच्या नाही. नाहीतर काय? अगं माल कसा असावा? कसा? बाजारमध्ये गेल्या गेल्या की नाही गुढ्यानीच लागलं पाहिजे. कशाला? माल घ्यायला. हा, माल घ्यायला बरोबर. नवीन पद्धतीचा नवीन माल. सांग. आज कढी घेते, कढी. आता पुरीने एवढा चांगला माल घेतलाय, हा. तुझ्या आंबट कडीला कोण विचारणार? अगं जेवढं माझ्या आंबट कढीला गिराईक, हा. तेवढं तुमच्या मालाला नाही. नाही कढीचा माठ डोक्यावर घ्यायचा, घ्यायचा, बाजारमध्ये जायचं, जायचं, कढीचा माठ खाली ठेवायचा, ठेवायचा. एकदाच आवाज द्यायचा, कसा? कढी घ्या कढी. कडी घ्या कडी. सुटलंच काळेवाडीचं कढी. कशाला? कढीचा फुरका मारायला. हा, हा, हा. 5 रुपयात फुरका बिगर दातवाल्याने कवर बी वरपा. हम्म. तेव्हा त्या चष्म्यावाला कसं जिवाळ्या चाटीत हाय हाय भाऊ, कार्यक्रम सुटले होते ते माझी कढी. ए, इकडं कुठं कडी? ताजी कढी देते म्हणलं. हा, हा. आणि निसलीस काय? एकदम साधी साडी. आणि दागिना? कशाला दागिन्याची आठवण काढली? रडती का काय? नको, उगे 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 उगे. रात्रीच नवऱ्याने घातला होता ग. हा. पहाटे 4 वाजताच काढून घेतला.
ए पाट का म्हणून काढला म्हणला चोरांची भीती सुटली, अंगावर डाग ठेवू नको. सोनं महाग झाले बाई. आता एक ध्यानात ठेवायचं, हा. आपल्याला जायचं बाजारला, हा. तो काळा कृष्ण येतो, अडवतो नडवतो, त्याचा रस्ता चुकून जायचं. सापुरीला. ए पोरींनो, काही गवळणी इकडून चला. ए पोरींनो, काही गवळणी इकडून चला. आणि तू मी मधूनच चलते बोळा बोळानी. का बरं बोळानं काय काळा बाजार आहे का तू? अगं तुमच्या संगत राहते. हा. चलायचं चालायचं. तेव्हा आवाज दे. चला. हॅलो हॅलो हॅलो. हरे गोकुळी जमुनिया येशीच्या जवळी. कधी हे नाही ते नाही खुशाला आला माझा हात धरला त्याने तुझा हात धरला धरला आणि तू जाऊन बांधलेल्या मग शिवानी शिपूट वर करून त्याच्या पुढे उभी राहिलीस. अगं सोडायला सांग. काय
अरे भाऊ तुझी नाही ओळख नाही पाळख नाही घेणं ना देणं ना हे ना ते बोलणं चाललं या काही की तू मेळ्यात घुसलास तर मी ताठी पोर पाहिली तिच्या हाताला धरलं बरं ते चुकीच्या ठिकाणी धरलं म्हणजे म्हातारे मी धरायची जागा चुकलो चुकला मग तू मला सांग कुठं धरायचं कशा पद्धतीने धरायचं नाही बरोबर धरणार धरतो सर तिथं सोडू सर तिथं सोडलं धर इथं काय धरला होती इथं पात्राला धर मनस्तावर त्याला दमगीर आहे का म्हातारे हा. तुम्ही आलात कुठून चाललात कुठं अरे बाबा आम्ही आमच्या गावावरून आलो ना बर आणि चालली दुसऱ्याच्या गावाला म्हणजे आलं तुमच्या गावात हो. चाललं दुसऱ्याच्या गावाला हा. म्हणजे गावात तुम्ही आलात हा. आणि ज्या गावात तुम्ही चाललात हा. त्या गावाला काही नाव असेल ना आहे की काय गाव बरोबर आहे. आली कुठून अरे बाबा आमच्या गावावरून चालली कुठं दुसऱ्याच्या गावाला मग मागच्या आणि पुढच्या गावाला काही नाव असेल ना हाय ना काय गाव बरोबर आहे. सगळे काही नाशा पाणी गेली का अजिबात नाही आली कुठून आमच्या गावावरून चालली कुठं दुसऱ्याच्या गावाला मग दोन्ही गावाला काही नाव असतील ना हाय ना काय गाव एक सांग. चाललोय मथुरीच्या बाजारला. बाजार झाला हा. कुणाच्या हुकमानं बरं आहे ना आता? अरे बाबा आम्ही प्रत्येक गवळणी आमच्या नवऱ्याच्या हुकमाने बाजारला चाललो तुमच्या नवऱ्याचं नाव माझ्या समोर काढायचं नाही का बरं? का तुमच्या नवऱ्याचा मी नवरा हा. तुमच्या समोर उभा आहे बघ बाया नवऱ्याचा नवरा नवऱ्याचा नवरा डबल नवरा. डबल ए मावशी हा. मग हा आपला नात्यान कोण होतो बरं? ओळखलं नाही का नाही ना. नवऱ्याचा नवरा नाही ओळख. अगं हाच ना तो कोण? साडूचा पुतण्या कोणतं नाव आहे तुझं अरे मग तू ह्यो नाही तो नाही मग नेमका कोण आहेस माझी ओळख कशी पटला नाही हा ज्यांनी तुम्हाला केलं हा हा ज्यांनी तुम्हाला केलं हा. तोच मी आहे आता शितो मुद्द्यावर आला काय म्हणला? तो म्हणतो ज्याने तुम्हाला केलं केलं केलं? इकडे ये भाऊ म्हणजे तू आम्हाला सर्वांना केलंय का सर्वांना मीच केलं आहे हिला केलं ह्या पोरींना सर्वांना इकडच्या सगळ्या मुलीला मीच केलंय हिला हिला देखील मीच केलं काय येडायस रे तू काय खुशाल म्हणतो हिला सुद्धा तूच केले हा? अरे तुला कळायला पाहिजे होतं काय? अजून तिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही तुझ्या माईला तुझ्या नाही नाही म्हणजे खरं सांग सगळ्यांना तूच केले मग बरं मला या सर्वांच्या अगोदर मी तुला केलं अरे भामटे. काय? त्यानं सगळ्याच्या अगोदर तुला केले तरी आम्हाला सांगत नाही आणि आमच्यात पंचायती करते तिचा डोळा उघडला नाही तिचा डोळा उघडला नाही. तरी मी विचार करते का काय रात्री 3:16 माझ्यावर डबल बोजा कसा अगं काय केलं काय केलं निर्माण केलं जन्माला घातलं अरे मग पहिलंच सांगायचं ना काय? निर्माण करणार आहे ओळखला काय? मग कोण आहे? निर्मा पावडर वाला बाबाला पोरी तुझं नाही ना? माझी ओळख कशी पटला नाही हा. म्हणलं हात जोडाय सांग ए पोरींनो काय गं? एका लाईन मध्ये उभे राहा आणि हात जोडा हात जोडले हो. डोळे झाकाय सांग डोळे झाकायचे हा आता काळेवाडीमध्ये त्याच्या मनात आलं शाळेत आलं मनात काय? ए पोरींनो दोन्ही डोळे सुद्धा झाका हात जोडले हो. डोळे झाकले हा पोरीला म्हणा तिसरा डोळा उघडा ठेवा ए मेल्या मुर्द्या तुला घातलं माझ्या पुचुड्या ए, आमचा डबा तो आहे. तर इथं असतो इथं. माझा वयामानाने खाली सटकाय लागलाय बर अरे माझा भगवंतानी प्रत्येकाला 2 डोळे दिल्यात आणि तू म्हणतो तिसरा डोळा उघडा ठेवा म्हातारे तिसरा डोळा सर्वांना आहे सर्वांना चौकशी कर तुला आहे काय ए, पोरींनो, तिसरा डोळा आहे का तिसरा मला सर्वात मोठा डोळा हा. तुला आहे यायो हाय हाय काय काय? मला सुद्धा तिसरा डोळा आहे बर. पण 4 दिवस झालं पाणी गाळीतोय अगं कोणता डोळा कोणता ज्ञानाचा अरे मग बाबा आम्ही अज्ञान गवळणी आहे हात जोडले जोडले. डोळे झाकले हा. म्हातारे आता करू का सुरुवात कर ना त्या कोपऱ्यातून कर म्हणजे माझ्यापर्यंत चांगला ढेला पडशील नाही नाही तू असंच कर काय? कर आमच्या दुकानाचं शटरवर बर. घाल बरणीत हा. हात आणि कर चिवड्याचा सत्यानाश अगं माहिती सांगायला असं ना ऐक कुंजवनी हरी तारी तो धेनू बरं रे बाबा बरं कळायला वरडते कसं? तुझ्यामुळे मला बी सुरू होईल ना मी तुझ्या मायला तुझं. कुंजवनी हरी तारी तो धेनू नाचती गोपाल हरी वाजवी बिनू ग हरी बोला पुंडलिकावर देव हरी ज्ञानदेव तुकाराम म्हण तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय साहेब महाराज
आगा आगा ये सखो घाबरू नको आगा ये सखो घाबरू नको पोलीस फिर्याद गिरवली अरे तुळजापुरात तुझ्या नाचेल नाचेल माझ्या बोकडी बसलीस का मी आत्ताशी मूड मध्ये आले होते मूडच खराब केला या मेल्या मुद्द्याने म्हणून बोकडी बसली होती माझी बाबा काय तू कोण आणि कसा आम्हाला समजेल अशा ठोकळ भाषेत सांग ऐक थांबा ग